नमस्कार मित्रांनो, मनुष्य असा एक प्राणी आहे की जो घंट्यापासून दिवसापर्यंत, दिवसापासून हप्त्यांपर्यंत, हप्त्यांपासून महिन्यापर्यंत आणि महिन्यापासून वर्षानुवर्ष हा कष्ट करतो. हा स्वतःसाठीच नाही तर आपल्या कुटुंबासाठी राबतो. प्रत्येकाला पैसा हवा आहे आणि तो अधिकाधिक कसा मिळेल याचा तो ध्यास घेत राहतो. त्यासाठी तो वेगवेगळ्या प्रकारचे दिमाग, वेगवेगळ्या प्रकारच्या कला वापरतो. त्यामध्ये जुगार, मटका, वरली, आणखी ऑनलाईन गेमिंग, अनेकविध प्रकार आहे. अलीकडेच मात्र जसं हे ऑनलाईनचं युग सुरू झालेलं आहे, त्यामध्ये फसवणुकीचे जे प्रकार आहेत, आपल्याला माहिती असेल की एस टी डेपोच्या त्या भोंग्यामध्ये कोणतेही सायबर क्रिमिनल असू शकतात. ते तुमचा पैसे चोरण्याचा डाव त्यांचा असू शकतो. अशा प्रकारे खूप साऱ्या जाहिराती जनहितार्थ शासन प्रकाशित करते, मात्र लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. असो, तर यामध्येच काय होतं की माणूस आपली जे गाढी मेहनतीची गाढी कमाई जी आहे ती काही अंशी त्यामध्ये लावतो. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एक व्यक्ती आहे, त्याला फेसबुकवर असं स्क्रोल करताना काहीतरी दिसते की 100 रुपयाला तुम्हाला 500 रुपये मिळतील. 100 रुपये तो त्याच्यामध्ये पहिले ते व्हॉट्सअपला ते जॉईन करतो आणि त्याला 100 टाकतो. त्याच्या स्क्रीनशॉटवर माझी गोष्ट नीट ऐका, अतिशय महत्त्वाची आहे. हे घडलेला प्रकार आहे आणि 100चे तो 500 परत करतो. याचा विश्वास वाढते आणि याचा विश्वास वाढला की तो लगेच दुसरा मेसेज टाकतो की आता 500 जर टाकसाल तर 5000, 1000 टाकसाल तर 8000 आणि 5000 जर टाकसाल तर 50,000. अशा प्रकारचा तो पूर्ण चार्ट पाठवतो आपल्याला आणि फोन करतो. सर, आप में इसमें इंटरेस्टेड है तो आप इतना डाल दीजिए, आपको तुरंत 45 मिनट में पैसा मिल जाएगा. मग आपण लालचीत येतो. तो लालचीत आला, त्याने 2000 रुपये टाकले. त्याला असं वाटलं आता 25,000 मिळतात. मग तो 25,000साठी ते 2000 टाकतो. ते 2000 टाकल्यानंतर समोरचा म्हणते कि सर, आपने जो पैसे डाले हैं वो सही है, लेकिन उसका प्रोसेस शुरू है और प्रोसेस शुरू होने के बाद नंतर त्याचा पुन्हा फोन येतो कि उसके वेरिफिकेशन के लिए आपको अलग से 3100 रुपये देना पड़ेगा. बघा, आता कॅल्क्युलेशन कर दा, 3100 रुपये देना पडेगा. आपण असा विचार करतो 2000 तर गेले, 25 भेटूनच राहिले, मग हे 3 गेले तर काय हरकत आहे, हा 3 टाकतो. तर आता तो 3199.05 असा आकडा असते. आपण समजतो 3199 झाले. आपण ते बाकीचं काही, आपल्याला ते पैसे येण्याची वाट असते ना, आणि त्यानंतर आपण ते 3199 टाकतो, पण ते 0.05 हे टाकत नाही. आणि मग त्याचा पुन्हा फोन येते, सर आपने तो 3199 रुपये भर दिए हैं, लेकिन वो आपने वो 0.05 वो नहीं भरा है, इसलिए वो हमारा कंप्यूटर ले नहीं रहा. पहा यांची किती डोके आहेत सुपर. मग ते आपले पहिले 2 गेले, नंतर 3 व्हेरिफिकेशनचे गेले,
आणि ते गेल्यावर मग हा म्हणते की ते पुन्हा ते तुम्ही 0 टाकलं नाही तर ते पुन्हा टाका. मग पुन्हा आपण विचार करतो 5 तर गेले, मग आता 3 आणखी जाऊ द्या, 25 तर येऊनच राहिले. मग हा 3199 पॉईंट पुन्हा टाकते. ते टाकल्यानंतर प्रोसेस सुरू आहे सर असं तिकडून उत्तर येते. प्रोसेस चालू आहे, प्रोसेस सुरू आहे. मग त्याचा पुन्हा कॉल येतो, सर पैसे ट्रान्सफर किए हमने. तर आपण म्हणतो भाऊ आम्हाला तर काही आलेच नाहीत, तू दाखव. मग तो काय करतो, नकली असं हे पाठवतो, स्क्रीनशॉट पाठवतो नकली बनवून, की क्रेडिटेड बाय फलाने फलाने, डिबिटेड बाय फलाने फलाने, या अकाऊंटमध्ये या नंबरवर असं असं तसं तसं, आणि 25,000चा आकडा टाकतो. आपल्याला आपण धूम पाहतो, या अकाऊंटला पाहू दे, त्या अकाऊंटला पाहू दे, पैसे आलेले नसतात, ते येतच नसतात. मग तो काय म्हणतो की आमच्या याची शो फीज आहे म्हणते, शो फीज. आपण त्याला बोलतो की का रे बाबा 8,000 गेले ना, 2,000चे 8,000 झाले, मग आता ते पैसे. तर नाही सर, तुम्हाला की नाही ते शो फी द्यावी लागेल. तो शो फी दिली की ते तुम्हाला लगेच आम्ही म्हणजे आमच्याकडून गेलेले आहेत ते, पण ते तुम्हाला शो नाही होत. आता विचार करते की आता याला जर कधी पुन्हा जर कधी 2700-2800 असते त्याचं काहीतरी म्हणतात ते, म्हणजे खूप चांगले बोलतात आणि अतिशय मार्मिक असं मनाला झोंबेल असं. यांनी सायकॉलॉजीचा, ह्युमन सायकॉलॉजीचा पूर्ण अभ्यास केलेला आहे. म्हणजे यांच्यासारखे सायकॅट्रिस्ट कोणीच नाही आहे, सायकॉलॉजिस्ट. तर मग आपण काय करतो, मग आता 8 तर गेले, हा पुन्हा आता 3,000च्या जवळपास मागतोय, 11 होतील, मग आपण देऊन टाका. दिले. आणि मग तिथून खरा खेळ सुरू होतो. तो खेळ असा राहतो, ते तुम्ही पैसे दिले, तो नंबर, त्याचा तो फोटो DP वरचा, आणि तो तसाच राहतो. तो ऑनलाईन कधीच येत नाही. त्याचा रिंग तुम्ही 50 वेळा, 500 वेळा, 1000 वेळा लावा, तो लागतच नाही. कारण की त्यानं ते सगळं मोडतोड करून तुम्हाला 11,000चं चंदन लावलेलं असते. आता हा प्रकार कशामुळे झाला? हा प्रकार त्याने पहिल्या 100चे 500 दिले, त्याच्यामुळे. आलं लक्षात? म्हणजे त्याने पहिले काय म्हणतात त्याला, आवळा देऊन कोहळा काढणे, यातला हा तो भाग आहे. म्हणून मित्रांनो, हा प्रकार कोणासोबत नाही, स्वतः माझ्याही सोबत झालेला आहे आणि अनेकांसोबत झालेला आहे. तर त्याच्यामुळे आपल्या मेहनतीचे पैसे जर तुम्हाला लावायचेच असतील, शेअर मार्केट ऑथेंटिक, त्याचं स्पेशल स्टेज आहे, त्या स्टेजवर तुम्ही अप्रोच व्हा, तिथं अकाउंट उघडा, त्याचं जे प्लॅटफॉर्म आहेत त्याला अकाउंट उघडा, आणि रीतसर कोणता शेअर पाहिजे त्या शेअरवर जेवढे पैसे टाकायचे आहेत तेवढे पैसे टाका. ते स्टेबल ठेवा, जास्त वाटले काढून घ्या, हेच रीतसर आहे. परंतु नुसतं फोनाफानी आणि याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका. हे तुम्हाला ही सगळीची सगळी बंडखोरांची टोळी हे लुटायला निघालेली आहे. यांना कामं करणे जिव्हार येतात. आणि काही तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, काही तुम्ही कोणत्या देवाला मानता, काय त्याची शपथ घेतात, त्यांच्या लेकराची शपथ घेतात. मला सर आप मुझ पे भरोसा रखिए, मेरे 2 बच्चे हैं, मैं उनकी कसम खा के कहता हूँ, मैं फलाना करता हूँ, मैं बिस्ताना करता हूँ, असं करू आणि ते संपुष्टात आणतात आणि माणसाला ते पुरं कंगाल करून टाकतात. म्हणून मित्रांनो, माझी एवढीच अपेक्षा आहे की हा मुलाचा संदेश मी माझं एक आत्मकथन तुमच्याजवळ केलेलं आहे. त्यामुळे कधीही मेहनतीला पर्याय नाही. आणि या अशा फेसबुकवर येणारे ते तुम्हाला कोणतीही जाहिरात असो,
टोटल खोटी. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो की मला ते एक फेसबुकवर खूप ती 4-5-6 वर्ष झाले एक सायकल बॅटरीवरची सायकल जे 20-40च्या स्पीडनं चालते तर ती 1500 रुपयात 1600 रुपयात मिळते म्हणे. मी त्याच्यावर रजिस्टर केलं, हे केलं ते केलं, सगळं खतम. ना ते सायकल कुठली ना ते कुठलं काही घेऊन लंपास. म्हणून ऑथेंटिक मेशो आहे, फ्लिपकार्ट आहे, खूप सारे प्लॅटफॉर्म आहेत, तर ते ऑथेंटिक आहेत. तर याच गोष्टीसाठी मी तुम्हाला फक्त एवढं सांगायचं होतं की आपली लुबाडणूक होऊ देऊ नका आणि आपण कोणाचा बळी पडू नका. आपले मेहनतीचे आणि कष्टाचे पैसे आहेत ते सांभाळून ठेवा. एवढंच सांगतो. पुन्हा भेटूया एका नवीन अनुभवासहित, नवीन विषयासह. आपल्या भेटीसाठी मी पुनश्च येईल. तोपर्यंत अनंत पानझाडे या चॅनलला सबस्क्राईब करा, वाटत असेल तर लाईक करा आणि शेअर करा. मी आपली रजा घेतो. नंतर भेटूया. नमस्कार.